संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या 184व्या आषाढी पायवारी पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान आळंदीच्या प्रदीप शिवाजीराव रानवडे यांच्या जीवा शिवा या बैलजोडीला मिळालाय। आळंदीमध्ये बैलजोडी निवड समितीची बैठक पार पडली। त्यात रानवडे कुटुंबियांच्या जीवा शिवा या जोडीची निवड करण्यात आली। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 20 जूनला प्रस्थान ठेवतीये। पालखी रथाला ओढण्याचा जीवा शिवा या बैलजोडीला दुसऱ्यांदा हा मान मिळवता आलाय। एकाच बैलजोडीने दुसऱ्यांदा पालखी ओढण्याची ही पहिलीच वेळ आहे। 2009 साली रथाचा मान मिळाल्यावर रानवडे परिवाराने जीवा शिवाला साताऱ्यातून खरेदी केलं होतं। आता परत त्यांच्या याच जोडीला मान मिळाल्याने रानवडे कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। रानवडे कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान येत्या 20 जूनला होतंय। त्यासाठीची जवळपास तयारी पूर्ण झालेली आहे। त्याचाच एक भाग असलेल्या बैलजोडीचा मानही यावेळेस जाहीर करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतोय संपूर्ण कुटुंबीय या ठिकाणी आपण पाहू शकताय। संपूर्ण कुटुंबीय जे आहे ते आनंदित आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा बैलजोडीचा मान मिळणं ही एक अभिमानाची गोष्ट असते। त्यामुळे संपूर्ण कुटुंबीय सध्या खुश आहेत। याच कुटुंबातील सचिन रानवडे जे आहेत ते आपल्या बरोबर आहेत। नेमके कुटुंबियांची काय भावना आहे, कशा पद्धतीने त्या या संपूर्ण गोष्टीकडे पाहतात त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल, कशा पद्धतीने भावना व्यक्त करा। संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या रथाची जी बैलजोडीची यंदा आमचा नंबर लागलेला आहे। तो नंबर लागला ही खूप आम्हाला सौभाग्याची गोष्ट आहे। आम्हाला अति आनंद होतो। गेल्या 6 वर्षापूर्वी हाच बैलजोडा आता गेला होता। यंदा आमचा परत नंबर लागल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला। एकंदरीतच आपण पाहू शकताय की जीवा आणि शिवा या बैलजोडीला पुन्हा एकदा मान मिळालेला आहे। याच बैलजोडीनं 5 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींचा रथ आहे तो त्यालाही जोडण्याचा मान या बैलजोडीला मिळालेला होता। आता दुसऱ्यांदा हा मान मिळाल्यामुळे रानवडे कुटुंबीय अतिशय आनंदित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलासपुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।